आपण पाहू शकतोय मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। हजारो कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्या गाडीच्या भोवती आहे। जो निर्धार त्यांनी केला होता, आंदोलन करणारच, आरक्षण घेऊनच राहणार। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, काय सांगाल? मनोज जरांगे अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झाले। नक्की मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। वडीगोद्री चौकामध्ये ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी त्यांचं स्वागत जे आहे ते केले जाते। वडीगोद्रीमधील महिला असतील किंवा मराठा बांधव असतील त्यांच्याकडून त्यांना औक्षण केलं जाते। त्याचबरोबर ढोल ताशांचा गजर जो आहे तो या ठिकाणी केला जातो आणि लांबच लांब गाड्यांच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मनोज जरांगे सर्वांना अभिवादन करताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर या ठिकाणी आता मनोज जरांगे यांच्यावरती पुष्पवृष्टी जी आहे ती होणार आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने बांधव जे आहेत ते आंतरवली सरहद्दीमध्ये दाखल झालेले होते आणि ते मनोज जरांगे पाटलांबरोबर मुंबईच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर जोरदार स्वागत जे आहे ते प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटील यांचं जे आहे ते आता केलं जाणार आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांवरती पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात येते। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। आणि आता जरांगे पाटील यांची गाडी वडीगोद्री चौकामध्ये आलेली आहे आणि आता फुलांचा वर्षाव जरांगे पाटलांवरती करण्यात येतोय। आपण आता पाहू शकतो की जरांगे पाटील जे आहेत ते आता गाडीच्या वरती आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। मराठा बांधवांकडून पुष्पवृष्टी जी आहे ती सध्या केली जाते। आपण पाहू शकतो की जरांगे पाटील अभिवादन करतायत। या ठिकाणी त्यांना आज धनगर समाजाच्या वतीने पाठिंबा जो आहे तो देण्यात आलेला पाहायला मिळतोय। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो वडीगोद्रीमध्ये तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच गाड्यांची संख्या जी पाहिली तर मोठ्या प्रमाणावरती लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील आपल्या भूमिकांवरती ठाम आहेत। आज शिवनेरीला मुक्काम करून उद्या मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील आगेकूच करतील आणि आता वडीगोद्री चौकातून मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील जे आहे ते या ठिकाणाहून निघताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने बांधव आंतरवली सरहद्दीमध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी स्वागत जे आहे तेही करण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण सध्या पाहू शकतोय हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक आणि मराठा बांधव हे मनोज जरांगेंच्या सोबत मुंबईच्या दिशेने कूच करतात। मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी देखील मनोज जरांगेंच्या ताफ्यावर करण्यात आली। त्यांना हार घालण्यात आला, फुलांचा वर्षाव करण्यात आला। मोठ्या प्रमाणात ढोल ताशांच्या पथकांचा आवाज देखील आपण या ठिकाणी ऐकला। अखेर जो निर्धार जरांगेंनी केला होता, आंदोलन करणारच, त्याप्रमाणे ते आज मार्गस्थ झाले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।